योगेशने चांगली बॅटिंग केली होती. सूरज मात्र स्वस्तात बाद झाले. त्यानंतर सुद्धा त्याने चांगल्या धाबा बनवल्या. पहिल्या सामन्यामध्ये 65 धाबा या संघाने उभ्या केल्या होत्या मानकोलीच्या विरोधात, मात्र त्या त्यांना करता आल्या नाही आणि आता पुन्हा एकदा टार्गेट ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. चला सांडी सर थोडं फास्ट घ्या. सुनील सर पाटील. सुरेशला पाहतोय स्ट्राईक वरती आणि योगेश नॉन स्ट्राईक वरती आहे. सलामीचा गोलंदाज कोणी संघाच्या वतीने पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. हेमंत आल्यात. पहिलाच बॉल कॅच इटचा कॉल. चांगला झेल टिपला गेलाय. ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर होते. किरण म्हात्रे होते. चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती मोठं यश मिळालंय. चांगला मस्तपैकी चेंडू होता, मात्र खेळताना थोडीशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली खेळाडूला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा स्वस्तात बाद झाले सूरज केणे आणि आता सुद्धा तेच राहिले. मग अशी पहिल्या बॉलवरती आल्याच षटकाराने आगाज केला होता, मात्र आता पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद झाले. बंडाऊनला खेळाडू निखिल केने या खेळाडूला पाहतोय आपण बातचीत करत असताना की आता कशा प्रकारे हा सामना पुढे घेऊन जायचंय आपल्याला. हेमंतची गोलंदाजी पाहतोय पॉवर प्ले मध्ये. हेमंत ठोंबरे. फुल टॉस. डीप मिड विकेटला फिल्डर नाही आहे. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल सीमा पार जातोय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि यस रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर पाहावं लागेल, चेक करावं लागेल. अंपायर सिग्नल चेक केलं जाईल ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. कव्हरेज आहे त्यांचा. फेअर डिलिव्हरी. व्यवस्थितरित्या चेक केलं गेलं, त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. यावेळेस फटका चांगला आहे. बॅटच्या अगदी रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या भरून जात असताना. शानदार सुपर षटकार. वरती जरी विकेट मिळाली असली तरी सुद्धा धावांचा सिलसिला सातत्य पुढे जात असताना पाहायला मिळालं. निखिल केणे ला पाहतोय आपण एक चौकार एक षटकार ठोकत असताना. बंडाऊनला आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा यावेळेस बॅटचा पेस खोललाय. बॉल हवेत, फिल्डर पुढे आले होते, मात्र तरी सुद्धा वन बाउन्स. चौकार 4.
जी होत असताना आता मात्र जो फिल्डर होता ना अगोदर लॉंग ऑनला होता तो मिड ऑन मध्ये आला, मात्र अगदी त्याच्या डोक्याच्या वरून चेंडूला उंच उंच जात असताना बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल आला, पडल्यानंतर मोठा टप्पा घेतला आणि बाहेर गेला. फिल्डरने प्रयत्न खूप चांगले केले होते मात्र यश आलं नाहीये. आणखीन 4 धावा, एकूण धावसंख्या 14. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला फ्लॅट षटकार. चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज निखिल केने. लास्ट बॉल. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस करत असताना कारण त्यांना सुद्धा माहित आहे की आता इथून धाबा रोकायच्यात पॉवर प्ले मध्ये, पॉवर प्ले, आणि अशा वेळेला विकेट जरी येऊन सुद्धा एवढ्या धाबा आता जातात. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, गोलंदाज हेमंत पुढे सरकले, बॉलला अडवलाय, डाड बॉल आलाय. शेवटच्या आणि पहिल्या चेंडूचा अपवाद वगळला तर चौकार षटकार असं समीकरण पाहिलं आणि एकूण पहिल्या षटकामध्ये आल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम भावाले बी संघाची धावसंख्या आहे 1-20. तर हर्षद ठोंबरे गोलंदाजावरती जर विकेट घेतली, विकेटची हॅट्रिक घेतली आणि प्रत्येक बॉलवरती जर रंजन गाणं लावलं तर 1000चं प्राईज कमेंटर बॉक्ससाठी, अर्थात 500 रुपये डीजे साठी. चला एक अनोखी याद आहे, वेगळं पारितोषिक आहे, कारण प्रेक्षक वर्ग प्रेम करणारा असो. ओ चांगला बॉल, अगदी यॉर्कर खोलवर टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह केलंय, त्याच्यावरती एकेरी धाव. हर्षद ठोंबरेला 5000 आहेत आणि कॉमेंट्री पॅनलसाठी 1000 आणि डीजे साठी 1000 असं प्राइस आहे. प्रत्येक विकेटवरती रांजण गाणे. यस यस. हर्षद ठोंबरे यावेळेस फटका चांगला खेळलाय, मात्र जास्त उंची, लांबी कमी, कॅच इटचा कॉल. विवेक होते त्या ठिकाणी, नो मिस्टेक. फलंदाज बाद, दुसरा विकेट डाऊन. हर्षदला मात्र विकेट मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये काय रणनीती आखली होती या LNT खोणी संघाने. अगदी विजयाच्या जवळ होता RCC पेठ संघ, 7 चेंडू 7 करायच्या होत्या, मात्र त्याने आत्मविश्वास डगमगला नाहीये. एकाग्रता त्यांची भंग झाली नव्हती. चांगला कॉन्फिडन्स आला होता की आपण या धावा रोखू शकतो. ओ पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय रनआउटचा धोका. टॅरी किट मात्र बॅकअपला कोणी नाहीये, त्यामुळे ते धाव मिळाली. सिंगल 22. 22 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. योगेश भालेकरला पाहतोय एक या धावसंख्येवरती खेळत असताना. फटका चांगला आहे, कॅच इटचा कॉल, डीप मिड विकेटला, 1 बाउन्स, 4 चौकार.
चौकाराला विकेट जरी मिळाली असली तरी सुद्धा चौकार येत असताना पाहतोय, कारण त्यांना माहीत आहे दोन संघ समोरचा संघ सुद्धा बलवान आहे, त्यामुळे आता धावा तर बनवाव्याच लागतील, कारण या मैदानावरती सातत्याने धावा होतात. एकूण धावा पाहिल्या तर आता 26 धावा स्कोरबोर्डवरती. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर पॅक बॅटिंग करत असताना भावाले बी संघ. योगेश भालेकर स्ट्राईकवरती. पुन्हा एकदा चांगला थोडासा बाउन्स दिला होता, बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही, तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. 27 धाबा. या षटकामध्ये थोडेशा धाबा रोखल्या गेल्यात, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धाबा आल्या. जरी एक खेळाडू बाद झाला असला तरी सुद्धा म्हणजे त्यानंतर आल्या आल्यास हर्षदने एक विकेट मिळवली. एक चौकाराला 2 चेंडू डॉट आले, एक सिंगल पाहायला मिळाली. थोडासा बाउन्स व्यवस्थितरित्या यस नाही आहे, वाईड बॉल. चला एक धावा अवांतर स्वरूपाने मिळाली. यावेळेस हलकसा अपील. पुन्हा एकदा पाहतोय अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. हाय फॅक्टर होतं, सुनील पाटील सरांनी सांगितलं, आणि अशा वेळेला चेंडू गेलाय डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. 2 विकेट सुद्धा गमावले असले तरी सुद्धा 14च्या सरासरीने ह्या 28 धाबा स्कोरबोर्डवरती. रांजण रांजण गाण्यासाठी ते डीजेला 500 रुपये आलेत. हर्षद तुम्हाला 1000 रुपयाचं प्राईज आले. संकेत दादा पाटील यांच्या वतीनं सुपर संडेचा आनंद आज वेगळ्या अनोखीने घेतला जातोय. बरेच सारे वेगळे प्रेक्षक क्रिकेटमध्ये असतात, म्हणून तर आम्ही जगदीश सांगतो ना, जगदीश क्रिकेटमध्ये 3 प्रकारचे प्रेक्षक नेहमी येत असतात, हौशे, नवशे आणि गवशे. हौशे प्रेक्षक म्हणजे ज्यांना क्रिकेटची खूप आवड आहे, जे सामन्यांचा आनंद घेतात ते. आणि नवशे प्रेक्षक म्हणजे आपला संघ जिंकावा म्हणून कुठल्या तरी देवाला नवस करतात, ते नवशे प्रेक्षक. आणि गवशे प्रेक्षक म्हणजे क्रिकेट स्पर्धा सुरू असताना दूरवर बसलेले पिने वाले को मौका चाहिए. यस. आणि पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण, अजय उत्तेकर डॉट फेकला. लेफ्टी बॅटर समोर आहे. योगेश भालेकर चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या सामन्यात सुद्धा चांगल्या प्रकारे खेळपट्टीवरती टिकून राहिला, आणि आता सुद्धा तशाच प्रकारे जम बसवत असताना रिव्हर्स खेळलाय. फटका चांगला आहे, टायमिंग सुरेख, टायमिंग प्रॉपर झालंय, आणि हा षटकार आलाय. सुंदर फटका खेळ. नागझरी संघाचे कोच नरेश दादा मात्रे या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा सरळ केल्यात. फटका चांगला. पहिला टप्पा घेत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. अडतीसच्या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय.
चांगली बॅटिंग करत असताना पाहतोय आपण योगेश भालेकरला. आउटसाइड ऑफ स्टंप, थोडीशी दिशा खराब होती. पंच सांडे पालकर सांगत असताना एक अवांतर धाव मिळाली. अगदी बाहेर चेंडू पिच झाला, पाठलाग केला होता फलंदाजाने. चला आपापल्या जागेवरची जाऊन पोझिशन घ्या, कारण आता 4:30 वाजून गेल्या. त्याच्यानंतर एक सामना आणखीन आहे. यावेळेस फटका चांगला डीप मिड विकेटला. व्हॉट अ शॉट, सुपर सुपर षटकार. फलंदाजाने चांगली बॅटिंग केली. शांतपणे खेळपट्टीवरती उभा असताना योगेशने 7 चेंडूवरती 22 धाबा जमवल्यात आपल्या टीमसाठी. आणि एकूण धावसंख्या आता पाहिली तर 45 धाबा. पुन्हा एकदा चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहा मिळतोय भावाले बी संघ कोणी संघाच्या विरोधात. तिसरा गोलंदाज अजय उतेकर थोडंसं मागडा ठरत असताना षटकार चौकार. षटकार आल्यात, वाईड सुद्धा चेंडू फेकला. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर कॉन्फिडन्स त्याने गमावला की काय. ज्या प्रकारे त्याला गोलंदाजी करायची होती अगदी ओरपी चेंडू फेकल्यात, त्यामुळे त्याच्यावरती मोठे फटके. पुन्हा एकदा रिवर्स. खेळाडू उपस्थित आहेत. हे म्हणत होते एक डॉट चेंडूची सांगता होत असताना धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला गेला. अगदी सर्कलमध्ये त्याला फील्ड केलं गेलंय. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये एकंदरीत आपल्याला पाहा मिळतंय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. षटकार. षटकार येत असताना एकात दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळाला, मात्र तरी सुद्धा मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे या संघाने. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण नवी कोरी करकरीत बाईक. सन्माननीय अतुल शेठ बालाराम पाटील युवा नेते भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ही बाईक देण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे पारितोषिक सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहा मिळतात. ॲक्वागार्ड सुद्धा पाहायला मिळेल. आमचे भजनी बुवा सुनील बुवा म्हात्रे यांच्या वतीने हे प्राइज सुद्धा देण्यात आले आहेत. विविध प्रकारची खूप पारितोषिक आहेत. त्याचबरोबर रोख रक्कम 1.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये, तिसरे 35, चौथे 35 आणि पाचवे सुद्धा 35 आहे. हर्षद टोमरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता.
उचलला चेंडू, मात्र त्याला उचलता जबाब दिला षटकार. मागच्या काही चेंडूंवरती पाहिलं तर सरसपणे धाबा येताना दिसले आपल्याला. पुन्हा एकदा या बेल्याला मात्र आता जास्त उंची आहे, खेळाडू डीप मध्ये आणि साधा सोपा झेल सोडला जातोय. हर्षद टोंबरेच्या प्रत्येक बॉलवरती रांजण रांजण जर गाणं लावला तर 500 रुपयाचं प्राइस त्याला आहे हर्षद टोंबरेला. चला साधा सोपा झेल सोडण्यात आलाय. ओ कीपर बीट आणि काय घडलं या ठिकाणी. चेंडू गेलाय नॉनस्टॉप एनला निघून बायच्या स्वरूपामध्ये 4. हर्षद टोंबरेच्या कुठल्याही बॉलवरती जर रांजण रांजण गाणं लावलं तर अभिमन्यू टोंबरे यांच्याकडून त्याला 500 रुपये आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज बाद, क्लीन बोल्ड झाल्यात. चेंडू उसळला, एस्टनवरती जाऊन आदळलाय. हिट विकेट. यस, हिट विकेट झाले. आला होता मात्र योगेश भालेकर हे बाद झाले. आणि त्यानंतर आता नवीन बॅटर नवनाथ मुकणे. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा होता, फटका हवेत खेळल्यात. फिल्डर जजमेंट चांगलं होतं, कॅच पकडला सेकंड अटेम्प्ट मध्ये. झेल स्वीकारत असताना लागोपाठचा धक्का दुसरा लागलाय टीम भवाले बी संघाला. जोगेंद्र आल्यात आता नवीन बॅटर मैदानामध्ये. 2 विकेट 2 चेंडूवरती मिळाल्या. हर्षद टोंबरेला चौथं षटक प्रगतीपथावर असताना धाबा झाल्यात त्या एकूण 62. लास्ट गो या ओव्हरमध्ये पाहतोय आपण. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली धावसंख्या तर उभारली आहे. मागच्या षटकामध्ये खूप धाबा आल्या. सुरुवात सुद्धा षटकाराने झाली आहे षटकाची, पण त्यानंतर 2 मोठ्या विकेट मिळाल्या. पुन्हा एकदा हलकंसं अपील केलं गेलंय, थोडासा बाउन्स होता आणि खेळण्याचा प्रयत्न केला. षटक संपलाय. षटकार येऊन सुद्धा मात्र 2 विकेट मिळाल्या. धाबा दिल्या अगदी या ओव्हरमध्ये 11 आणि एकूण धावा झाल्या त्या 62. 4 षटकांचा खेळ समाप्त होत असताना
दोन्ही टीमचे कॅप्टन एकीकडे जय हरी रांजनोली, त्याच्या विरोधात टेंबवली संघ. यावेळेस हलक्या हाताने पुश केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर नाहीये, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती. वेलकम बाउंड्री. सासष्ट धाबा गोलंदाज पाहतोय आपण अनंता मात्रे, ज्याने मागचा सामना जिंकून दिलाय. 6 चेंडू 7 धाबा रोखल्या गेल्या. पुन्हा एकदा बॅटचा पेस खोललाय, फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्या वाग्याच्या बाहेर षटकार. मनाची स्पर्धा आयोजक भारत दादा. नागझरी गावात आमदारी चषक, नागझरी गावात आमदारी चषक केला आयोजित त्यांनी, आज केला आयोजित त्यांनी. आज या स्पर्धेला सपोर्ट केला श्रीकृष्ण. चौकार षटकार येत असताना पाहायला मिळतात आपल्याला. अगदी चेंडू बॅटवरती व्यवस्थितरित्या घेतात आणि त्याला मात्र चौकार षटकाराच्या दिशेने ह्या धावा गोला केल्या जातात, एकवटल्या जातात. 72 चला बॉल प्रोव्हाइड करा. कारण बाहेरच्या आउटफील्ड खूपच खराब आहे सध्या तरी पाहिलं तर, त्यामुळे चेंडू चौकार षटकार जातात तसे परत येणं फार कठीण असतो. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न, आता जास्त उंचीवरती आहे, खेळाडू जजमेंट करतात. गुड कॅच. आकाश होते त्या ठिकाणी, आकाश ठोंबरे. सुंदर झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आता फलंदाजी करण्यासाठी आलाय. धावांचा जो ग्राफ आहे तो सातत्याने उंचावत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बहात्तर या धावसंख्येवरती 5 विकेट गमावल्यात भावाले बी संघाने. आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिलाय, व्हाईट बॉल. एका अंतर धाव मिळत असताना एज लागले, पाठीमागे झेल टिपला जातोय. अरुण ठोंबरे होते एक सिनियर खेळाडू. गुड कॅच. श्रीकृष्ण संघाचा स्पॉन्सर भारत मात्रे आला. श्रीकृष्ण संघाचा स्पॉन्सर भारत मात्रे आला. 4127 गाडी घेऊन दर्शनाला. श्रीकृष्ण संघाचा स्पॉन्सर भारत मात्रे आला. या ज्यांच्या नाबाचा गाजाबाजा सातत्याने स्पर्धा, ज्याने खूप मेहनत केली आहे, स्पर्धा पुढे पुढे नेण्यासाठी गेली सातत्याने 10 वर्ष ही स्पर्धा भरवणं सोपं काम नसतं. त्याच्यासाठी पहिला प्रश्न तुमच्या समोर उभा राहतोय तो पैशांचा. त्यामुळे तुम्हाला सर्वांची जुळवाजुळव करावी लागते आणि जुळवाजुळव करत असताना प्रत्येक स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला खूप मेहनत करावी लागते. ओ चांगला बॉल, अगदी स्लोवर डिलिव्हरी. विकेट जरी मिळाले असले तरी सुद्धा आता चेंडू डॉट आलाय. लास्ट बॉल. अनंता मात्रे
73 धाबा झाल्यात. किती धाबा बनवल्या जातील शेवटच्या बॉलवरती. खूप मोठी धावसंख्या ज्याप्रमाणे पाहतोय आपण समोर डोंगर आहे, उंच उंच डोंगर, त्या डोंगराप्रमाणे ही मोठी धावसंख्या 5 षटकांच्या सामन्यामध्ये पाहा मिळतोय आपल्याला. शेवटचा बॉल पुन्हा एकदा चांगला वापर केला गेला. शेवटचे 2 चेंडू डॉट आले, एकूण 3 चेंडू डॉट आले. त्यामुळे आता या धावा झाल्या त्या 73 आणि 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तो मात्र राशी 11 LNT कोणी संघाला. चला टॉससाठी रांजणोली संघ आणि त्याच्या विरोधात टेंबिवली. चला या. जरी रांजणोली विरुद्ध टेंबिवली अशी लढत तुम्ही पाहणार नेक्स्ट मॅच, सेकंड राऊंडची सेकंड मॅच. चला बाकी शतक्षण लावून घ्यायचं लगेच आपण. बाबाले बी संघ वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. जरी रांजणोली विरुद्ध तुम्ही नेक्स्ट लढत पाहणार टेंबिवली यांच्यामध्ये. पुन्हा एकदा भिवंडी परिसरातले 2 ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतील आणि सामन्याचा टॉस नाणेपैकी इथे केली जाईल. रुपेश मात्रे उपस्थित आहेत या स्पर्धेचे सहआयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सेकंड राऊंडला सुरुवात करतोय. 5 षटकांची लढत. टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन. रांजणोली संघ कॅप्टन टॉस जिंकलाय, काय डिसिजन? बॅटिंग. समोर टेंबिवली संघ आपल्या परिसराचा संघ आहे, काय म्हणणं आहे की कशा प्रकारे मॅच झाली पाहिजे? मॅच तर बरोबर अशी झाली पाहिजे, काय डिफरंट नाही. थँक्यू. टॉस गमवून सुद्धा फिल्डिंग आले. टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असतं? फिल्डिंगच होती. मग आता तुमच्या वाटेला फिल्डिंग आलंय, समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? 50-4 प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होते. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज. जय हरी. रांजणोली टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. त्याने प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. पहिलं सत्र तुम्ही आवाज ऐकला जगदीश पाटील यांचा आणि आता सेकंड सत्रामध्ये आवाज ऐकाल रोशन संते यांचा. ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला, रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मात्रेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मात्रेचं नाव हे गाजतंय रायगड जिल्ह्यात. थँक्यू सो मच जगदीश पाटील सर. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. 74 धाव बनवायचे आहेत, फलंदाज पाठवायचे आहेत, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. वनू स्पोर्ट्स टेंबिवली, वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली आणि जय हरी राजनोली या 2 टीममध्ये विद्यमान सामना सुरू आहे. राशी 11 LNT खोनी आणि त्यांना फाईट करतो आहे जय बजरंग भावाले बी. चला फलंदाज पाठवायचे आहेत. काल 4 वाजता सामने संपले होते. यानंतर एक सामना देखील खेळवायचा आहे. अंतिम मॅचमध्ये बॅट लाईट हे इम्पॅक्ट येऊ शकेल, त्यामुळे विनंती असेल की आपण सहकार्य करायचं आहे. टीम मीटिंग जास्त करू नका ही सूचना असेल. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, त्यामुळे विनंती असेल भावाले बी या टीमला. खऱ्या अर्थाने सुरेश केने असतील, योगेश भालेकर असतील, यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. नेहमीच आपण त्याला या सीझनमध्ये सुरुवात विधी 11 या नावाने हा संघ खेळायचा, विवेक तरे यांचा संघ. परंतु ही स्पर्धा त्यांच्याच नावाने संघ खेळतोय जय बजरंग भावाले बी. विवेकदादा तरे यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत या भावाले बी या टीमसाठी. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत.
स्ट्राईक इनला फलंदाज करण ठोंबरे आणि सरफराज शेख ही जोडी आहे गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. नवनाथ मुकणे दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिल्या चेंडू वाईट यॉर्करचा वापर केलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव आणि या अवांतर धावेने श्री गणेश होतीये. सँडी पालकर सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लीगचे पंच सुनील पाटील सर. हे दोन ऑफिशियल पंच आणि टीव्ही अंपायर जावेद फरीद सर. धावसंख्या आहे 1. यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर आहेत योगेश. फार वेगाने चेंडूवरती आले. त्यानंतर पाहिलं गेलं तर ॲक्युरेट फेकी त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 74 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. सरफराज शेख ऑन स्ट्राईक. रन मशीन या टीमची. LNT खोनी, विकास शेठ ठोंबरे आणि संदीप दादा ठोंबरे यांचा हा संघ. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स मिळते आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. प्रचंड वेग आहे गोलंदाज नवनाथ मुकणेच्या या गोलंदाजीमध्ये आणि वेगाने इम्प्रेस केलंय. वेगाने प्रभावित केलंय या चेंडूवरती फलंदाज सरफराज शेखला. राईट आर्म राऊंड विकेटने. फुलर लेनचा चेंडू एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. योगेश यांचा प्रयत्न खूप चांगले केले होते. प्रयत्नांना यश मिळत नाहीये. मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅचमध्ये. राशी 11 LNT खोनी या संघाची. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. फटका चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. पेठगावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय विकास शेठ शेलके साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. पुन्हा एकदा प्रचंड वेग. षटकार लगावला होता. त्यानंतर आले हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिर आहे 9 या धावसंख्येवरती. 1 चेंडू अजूनही शिल्लक. या षटकामधील स्ट्राईक इनला फलंदाज आहेत करण ठोंबरे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे करण ठोंबरे. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय आणि आमच्या प्रेक्षकाने एका हातामध्ये यस कमिटी मेंबर आहेत, कोच आहेत आणि त्यांनी एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. उमेश दादा म्हात्रे यांनी सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे राशी 11 LNT खोनी या संघाची 15. जरा इकडे लक्ष द्या. श्रीकृष्ण प्रसन्न कैलासवासी चंद्रकांत नामा म्हात्रे, कुमार अद्वैत कुणाल म्हात्रे, साहिल निवृत्ती म्हात्रे, बंड्या काडतूस 4127 ग्रुप नागझरी शर्यतीसाठी अड्ड्यात उतरले आहेत. अड्ड्यात उतरले आहेत. क्या बात है. क्रिकेट असेल, बैलगाडा शर्यत असेल, या दोन्ही क्षेत्रांमध्ये अग्रेसर असलेले हे नाव आहे. नागझरी आणि रुपेश दादा म्हात्रे असतील, भारत दादा म्हात्रे असतील, श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी असेल, चंद्रकांत म्हात्रे साहेब असतील, चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. भारतदादा म्हात्रे, रुपेश दादा म्हात्रे आणि खऱ्या अर्थाने आदरणीय महेश दादा राघोशेठ पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन कार्यसम्राट कार्यकुशल
दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने ही स्पर्धा अपील करतायत. अपीलला फेटाळली पंचांनी. योगेश भालेकर येत आहेत. तेज तर्रार गोलंदाज. व्हेरिएशन भरपूर आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नागझरी गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय रमेश शेठ म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. जज करतायत आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. नवनाथ मुकणे होते आणि चूक केली आहे. या झेलची किंमत मोजावी लागेल. झेल तर सोडलाय आणि चौकार देखील आलाय. धावसंख्या 19. षटक क्रमांक हे सुरू आहे. दुसरं योगेश भालेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू शांत ठेवलाय सरफराज शेखला. आज संघर्ष करतोय सरफराज शेख या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता. एक चौकार आलाय. झेल ड्रॉप झालाय परंतु खूप चांगली बॅटिंग करण ठोंबरे करतायत. 2 षटकार लगावलेत. दोन्ही फलंदाज चर्चा करतायत कारण की सामना फार महत्वाचा आहे. बिग हिट, लॉफ्टेड हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मी आधीच म्हटलं होतं झेल सोडलाय. त्या झेलची किंमत मोजावी लागेल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खोनी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. $49 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. 1 धाव झाली पूर्ण. थोडीशी फंबल झाले. क्षेत्ररक्षक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. नवनाथ मुकणे वारंवार खराब फिल्डिंग करतायत. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27. 27 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 27 धावांची पार्टनरशिप बनवली आहे करण आणि सरफराजने. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14.00च्या सरासरीने बनवल्यात या 28 धावा. टार्गेट आपण पाहतो या मॅच मध्ये आहे 74 धावांचं. चेंडू शिल्लक 18 आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 46. हा सामना जिंकण्यासाठी राशी 11 L&T खोनी या टीमला 18 चेंडू 46 ची गरज. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा मालक आणि नामवंत नंदी बाल्याभाई चर्चा असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. नागझरी गावाचं नाव या बैलगाडा शर्यतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलेलं आहे. सूरज केने येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा सरफराज शेख. 28 ची पार्टनरशिप बनवली या मॅच मध्ये. 18 चेंडू 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत नवनाथ मुकणे. चांगली फिल्डिंग. आता मात्र मिळते 1च धाव या चेंडूवरती. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू हा स्ट्रॉंग पॉइंट आहे L&T खोनी या टीमचा. संदीप दादा ठोंबरे आणि विकास शेठ ठोंबरे यांचा संघ आहे. मिस्टामिंग स्ट्रोक. झेलची शक्यता. कॉट एंड बॉलची संधी
आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय सूरज केने यांनी. फलंदाज झालाय बाद. कॉट एंड बॉल. करण ठोंबरे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन हर्षद ठोंबरे येत आहेत. चला सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. 6 ते 6:15 वाजता अंधार होतो त्यामुळे विनंती असेल तो देखील सामना सूर्याच्या प्रकाशामध्ये झाला पाहिजे. हा आयोजकांचा प्रयत्न आहे. प्रत्येक दिवशी आपण पाहिलं असेल तर खूप लवकर सामने नक्कीच 5च्या आधीच सामने संपलेले आहेत परंतु आज थोडे उशिराने सामने सुरू झाले परंतु आपल्याला आज सर्व सामने 6च्या 6 सामने खेळवायचे आहेत. ड्राईव्ह करतात बॅक टू द बॉलर. धावबादची संधी. विकेट मिळवली आहे धावबादच्या स्वरूपात. फलंदाज झालाय बाद. सरफराज शेख बॅक टू द पवेलियन. बेकार फार मास्टर नितीन यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अप्रतिम संगीत ते सादर करतात. टायमिंग त्यांच्याकडे खूप चांगली आहे. एक नामवंत डीजे मास्टर संपूर्ण या रायगड जिल्ह्यामधील आकाश ठोंबरे येत आहेत. फुल टॉस चेंडू आहे. बॅटची कडा. चेंडू ट्रॅव्हल तो फाईन लेगच्या दिशेने. शर्यत लागली आहे. ती शर्यत कोण जिंकेल आणि ती शर्यत जिंकली फायनली चेंडूने सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. दरम्यान एकनाथ म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये हा चौकार आलाय हर्षद ठोंबरेच्या बॅटमधून. धावसंख्या 33. चौदा चेंडू शिल्लक आहेत. 41 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सूरज केने चांगली गोलंदाजी करतायत या तिसऱ्या षटकामध्ये. बिग हिट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. अशी 11 LNT खोनी या टीमला 13 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 35 या मॅच मध्ये. षटकार लगावला. चेंडू द्यायचा आहे. विनंती असेल चेंडू द्या. आपण नवीन चेंडू बघा. डगआउट मध्ये चॉईस करून ठेवा तुम्ही चेंडू. कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे त्यामुळे विनंती असेल. डगआउट मध्येच आमचे बॉल बॉय आहेत. त्यांच्याकडे चेंडूंची बॅग आहे. चला विनंती असेल आमचे रोशन दादा या आपण डगआउटच्या समोर आपण थांबायचं आहे कारण की बॉल आपल्याकडे आहेत. 13 चेंडू आणि 35 बनवायच्या त्या मॅच मध्ये षटकार लगावलाय हर्षद ठोंबरेने. ही ओळख आहे, खासियत आहे हर्षद ठोंबरेची. जेन्युइन ऑलराऊंडर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होती त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. जिंकण्यासाठी बनवायच्या 5 षटकांमध्ये तब्बल 74 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हर्षद ठोंबरे आणि आकाश ठोंबरे ही जोडी मैदानावरती आहे. ड्रिंक्स ब्रेक होतोय. संधी देऊया आपण डीजे मास्टर नितीनला. एक सुमधुर संगीत
ऐकूया. मला सोडून तर नाही. नक्कीच ग्राफिक आपण पाहू शकाल. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून सुंदर लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. रोशनजी फराड असतील, सागर फराड असतील, हे नक्कीच फाउंडर आहेत. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन. इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेला राहिलेला आहे. वॅगन व्हील आपण पाहू शकाल. नक्कीच या इनिंगचा खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 12 चेंडू 34 धावांची गरज. खऱ्या अर्थाने आज योगेश मडवी सर, DJ मास्टर नितीनने इम्प्रेस केलेला आहे. अप्रतिम संगीत ते देखील सादर करतायत. संधी सर्वांना मिळते, परंतु त्या संधीत सोनं करता आलं पाहिजे. टॉप एज क्षेत्ररक्षक आहेत आणि सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये रन मशीन हर्षद ठोंबरे बॅक टू द पवेलियन. किरण म्हात्रे येत आहेत, नवीन फलंदाज. विकेट मिळवली पहिल्या चेंडूवरती. योगेश भालेकरने सेकंड स्पेल मध्ये आलाय. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि पार्टनरशिप ब्रेक केली आहे. हर्षद ठोंबरेला बाद करण्यामध्ये यश आलंय. किरण म्हात्रे येतोय, सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे. बघूया कशी कामगिरी करतो या मॅच मध्ये, कारण की 11 चेंडू 34 अजूनही बनवायचे आहेत. पुन्हा एकदा टॉप एज, पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक. पहिला झेल शॉट थर्डमॅनला पकडलाय आणि दुसरा झेल शॉट फाईन लेगला पकडलाय. बॅक टू बॅक 2 धक्के लागत आहेत. विकेटचं पतन. किरणची खेळी संपुष्टात. बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती योगेश भालेकरला आपण पाहतोय. सातत्याने विकेट गमावलेत. न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी अनंत म्हात्रे. ज्या अनंत म्हात्रेने पहिला सामना जिंकून दिलाय आपल्या गोलंदाजीने, कारण की पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 7 धावा डिफेंड केल्या होत्या RCC पेठ या टीम समोर. तोच येतोय बॅटिंग करण्यासाठी. संघ अडचणीमध्ये सापडलाय. आता मात्र या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. हॅट्रिक बॉल. बिग हिट केलाय. फिल्डर आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक आणि ही विकेट हॅट्रिक नोंदवली आहे. या स्पर्धेमधील 5वी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय योगेश भालेकर हा गोलंदाज. भावाले बी संघ आपण पाहतोय. अप्रतिम खेळ राहिला या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 9, बनवायच्या धावा 34. 12 चेंडू 34 बनवायच्या होत्या आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक आणि या स्पर्धेमधील या आमदार चषकामधील ही 5वी विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. अजय ऑन स्ट्राइक. स्लॉग स्वीप क्षेत्ररक्षक आणि क्या बात आहे. 4थ्या चेंडूवरती विकेट. डबल विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे, कारण की सलग 4 फलंदाज बाद केलेत. अजय उतेकर देखील 0 वरती बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. L&T राशी 11 खोनी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती.
किशन म्हात्रे येत आहेत 8व्या क्रमांकावरती, सलग 4 विकेट. योगेश इम्प्रेस करतोय याही मॅच मध्ये. स्विच हिट गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय बिभीषण म्हात्रेच्या बॅट मधून. भारतदादा म्हात्रे महाराष्ट्र बैलगाड्या शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, लॅप स्ट्रोक, दिल स्कूप आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 6. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज बिभीषण म्हात्रे. भारत दादाचा लाडका बंधू पाठीशी आहे अमोल भाऊ, दीप भाऊ अक्षय भाऊ, दरवाज्याला संगती राहू. 6 चेंडू 26 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. आकाश ठोंबरे स्ट्राईक इनला आहे, जो खऱ्या अर्थाने 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि आतापर्यंत एकही चेंडू ते खेळला नाहीये. पहिल्यांदा स्ट्राईक इनला येतोय. 6 बाद धावसंख्या आहे 48. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अंतिम षटकामध्ये येत आहेत विकेश मुकादम. पहिला चेंडू ऑन साइडला फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. खराब क्षेत्ररक्षण, चुका आणि चुका होत आहेत या चेंडूवरती. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतोय हा चौकार. मॅच चूक तर केली आहे डीजे मास्टर नितीन, फिल्डरने. चौकार आलाय. 22 ची गरज, 5 चेंडू शिल्लक. स्विंग अँड मिस, प्रचंड वेग आपण पाहिलाय. इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा अजूनही बनवायचे आहेत. 3 षटकार 1 चौकार हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला खेळावं लागेल खोनी या टीमला. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आहे. स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक सूरज केने येत आहेत. चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू 21 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. LNT खोनी संघ बॅकफूटवरती आलाय. विजयाच्या समीप जय बजरंग भावाले बी. अर्ली बॅट स्विंग, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. नक्कीच गुडलेन स्पॉटवरून चेंडू आतमध्ये आलाय. सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जय बजरंग भावाले बी या टीमने आमदार चषकामध्ये सलग दुसरा विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावरती आहे. कारण की 1 चेंडू आणि 20 धावा योगेश मडवी सर अशक्य अशी गोष्ट आहे. 1 चेंडू 20. आणि येथे डॉट बॉल. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. सलग 2 विजय मिळवलेत आजच्या दिवसामध्ये जय बजरंग भावाले बी या संघाने. अभिनंदन भावाले बी या टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, चला दोन्ही संघ लाईनअप कराय, शेक हँड करायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे योगेश भालेकर, ज्याने बनवले 28 धावा आणि 4 विकेट. अर्थातच डबल विकेट हॅट्रिक नोंदवली आहे. तो खेळाडू ठरलाय योगेश भालेकर, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
आत्ताच्या लढतीमध्ये दमदार प्रदर्शन करत जय बजरंग बाबाले बी हा संघ थेट पोचलाय सुपर 10 मध्ये. 11 तारखेला आयोजक तुम्हाला जो टायमिंग देतील त्या टायमिंग नुसारच तुम्हाला इथे उपस्थित राहावं लागेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय योगेश भालेकर, ज्यानं बॅटिंग करताना 28 धावा आणि गोलंदाजीतून 4 विकेट अशी त्याची उल्लेखनीय कामगिरी होती आणि त्यासाठी त्याला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेल विकास दादा शेळके यांना की आपल्या शुभास इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन खेळाडूला सन्मानित करायचं आहे. चला नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार मैदानाच्या आतमध्ये टेंबिवली वर्सेस रांजणोली या दोन बलाढ्य टीम मध्ये. भिवंडी परिसरात येणारे हे 4 संघ खरं तर आता त्याच्यातनं एक संघ सुपर 10 मध्ये दाखल झालाय. योगेश भालेकर व्हेरी वेल प्लेड, अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि खरं तर आता तुमचा सामना 11 तारखेला होईल या गोष्टीची नोंद घ्या. जो आयोजक टायमिंग देतील त्यानुसार तुम्हाला इथे उपस्थित राहावं लागेल. चला टीम टेंबिवली लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि रांजणोली संघ आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. कॉमेंटर मध्ये परिवर्तन होईल. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकूया पुन्हा एकदा जगदीश पाटील यांचा. थँक्यू सो मच योगेश सर मडबे आणि आमचे रोशन सर. चला बॅटर लगेच जा, आता जास्त वेळ नका काढू कारण आता 5:20 झाल्यात आणि मॅचचा पुरेपूर आनंद घेत असताना ही सर्व मंडळी ओम साई MTCच्या माध्यमातून आमचे मोहिलीचे किरणदादा पाटील आहेत ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा स्वागत. चला बॅटर जा मैदानामध्ये आता.